अण्णा नारियल कितने में दिया. काय म्हणता मित्रांनो, सकाळ झाली, झोपही झाली, ऊनही मस्त होतं. आता म्हणलं चमकूया आपण आपल्या कपड्यांना, आणि ते ऑलरेडी भिजवले होते. घेतले एकेकाला धुवायला, रगडू घस रगडत मस्तपैकी धुतलं. आता भरते वाळवायची. ऊनही मस्त होतं आणि कपडे आपले मस्त चमकायला. ते बघा, म्हणलं इंद्रदेवची आज कृपा होती आपल्यावर. पाऊस नव्हता, स्वतःला चमकवलं, नंतर व्यवस्थित खसखस रगडून. आता बारी होती बघा आपल्या रूमची. आधी घेतलं बेडला चमकवायला. आईने ना मस्तपैकी एक नवीन बेडशीट दिली होती घरी गेले तेव्हा, ती घेतली. एकदम मस्त आपला बेडशीटमुळे चमकत होता. आता बारी होती डोक्याला थोडं चमकवायचं होतं, पण म्हणलं नाही, आधी पोटाला भरून घेऊ, मग कसं डोक्याला बरोबर चमकवता येतं. पोटाला एकदम व्यवस्थित भरलं. आता बारी होती पुस्तकाची, म्हणजे फार्मॅकॉलॉजीची. आपल्या फार्मॅकॉलॉजी चांगला अभ्यास केला आणि जेवण बघा पटकन रेडी पण झालं. आज जेवायला घेतला. अक्षयने मस्तपैकी मसूरची भाजी बनवली होती, तर जेवण मस्तपैकी झोपायचं होतं. आम्ही आलो बघा वर घरमागाचं बांधकाम सुरू आहे आणि त्यांनी पाणी बंद केलं होतं. ते बोलले इमर्जन्सीमध्ये कोणाचं प्रेशर वगैरे आलं तर. म्हणलं आधी आपण टाकीचं काम करू. तर आम्हाला वर बोलवलं टाकी हलवण्यासाठी. अक्षय आणि मी वर चढलो. आता कसं चढलो भीत बाबा मी. जय बजरंगबली घेऊन टाकीला आणलं. खाली बघा व्यवस्थित टाकीला वर ठेवलं. आता बारी होती आमची उतरण्याची. पण ओनरनी सांगितलं बघा, कशाला होतं त्या लवकर, अण्णा पहिले नारियल लेके जावर थंड पाणी पिऊची. म्हणलं मग काय, तोडली कटकट नारळ सगळी आणि आणलो खाली बघा रूम अक्षय आणि मी. आता बारी होती बघा नारळ फोडण्याची. आपल्या अक्षय भाऊनी घेतलं नारळ फोडायला. भाऊला सगळं जमतं आपल्या. मी पाणी बघून हैराण बघा, 2 नारळमध्ये अख्खं पूर्ण पातेलं भरलं. आई शपथ म्हणलं. आता थंडगार नारळ पाणी आणि मस्तपैकी मिठी मलाई खायची. तुम्ही मला फॉलो करा. भेटतो तुम्हाला उद्या मी. बाय.